आणि तिथून घाट जवळ आहे का तो? दोन मुलं तिथं खाली काय आहेत धरणामध्ये. कोण लोक भेटतील का इकडं? कोण? साक्षी सुनील कचरे बघा, तिच्या अंगावर तो किडा आहे बघा इकडं. थांब थांब थांब. तसं सांगा. आणि तुम्ही मला आज मदत केली इथपर्यंत आणण्यासाठी, त्यासाठी धन्यवाद. समृद्धीचा सांगावा घेऊन आलेल्या पावसाने सगळीकडे हिरवा बहर आणला होता. मेघांच्या झुंडीच्या झुंडी वेशीवर जमल्या होत्या. निसर्गातील हा बदल मनाला उभारी देणारा. मागील 15 दिवस सतत कोसळणाऱ्या पावसाने आज मात्र विश्रांती घेतलेली. दीड तासाच्या प्रवासानंतर मी वेल्हे गावात पोहोचलो. वेल्हे हे तोरणागडाच्या पायथ्याचे गाव. वाटसरूंना द्यायला खाऊ घेतला आणि पुन्हा एकदा प्रवासाला लागलो. गेले कित्येक दिवस या ऋतू बदलाची वाट बघत होतो. घाटामध्ये रस्त्याचे काम चालू होते. आजचा प्रवास आहे सह्याद्रीच्या अगदी वेशीवर असलेल्या एका विस्थापित गावापर्यंतचा. माझ्या सोबतील आज इकडचा एक माझा स्थानिक मित्र येणार आहे, पण तो बहुतेक इकडे कोलंबी गाव आहे, तिकडे काही बांबूची गाडी भरण्यासाठी आला आहे. तर त्याला पिकअप करावं लागेल मला आणि नंतर जावं लागेल पुढे. हॅलो, पासली फाट्यावर आलो होतो. कुठं? पासली फाट्यावर. मी इकडे वेल्ल्यात आहे. अरे फोन करायचा ना, मी तिथूनच आलो ना. यार तुम्ही लय लवकर आलाय. उलटे केलता काय? मी म्हणलो 11 वाजेपर्यंत बोलला होता ना. किती वाजता येतोय? हा येतोय. थांबा तिथेच पासलेला. पासलेला थांबू का जाऊ बोर्डी मध्ये? मग जावा बुरुडीला डायरेक्ट. थांबा लवकर या. हा संतोष येईपर्यंत मी भोर्डी गावात जाऊन तिथे थांबायचे ठरवले. इथून राईटला जायचं आपल्याला. अगोदर इथे बोर्ड असायचे, पण आता बोर्ड नाही आहे.
कुठं चाललायत? कुठं चाललाय? इथंच आहे का? बरोबर. लास्ट इयरला मला वाटतं मी ह्याच महिन्यात काहीतरी आलो होतो जूनमध्ये. त्यावेळेस हा रस्ता पूर्ण कच्चा होता, म्हणजे दगडीचा. आणि आता एका वर्षामध्ये तो पूर्ण चांगला झाला आहे, सेम डांबर रोड. जरा मला सांगा, तोंडावर काढा. बोर्डीला ह्याला चाललोय वरती, नाणे माचीला. नानमाचेला गाव आहे. तुम्ही इकडे कशा काय? हे गाव आहे आमचं. मग नाणेमाच पण गाव म्हणताय? अहो ते बी गावच आहे आमचं. 7 गाव आहेत मला. तिथं राहतात का लोक? लय लोक राहणार आहेत का? आहेत लय. किती वेळ लागेल इथून जायला? तुम्हाला तर 1 तास लागत जायला. लागेल ना? हा 1 तास लागत. या जाऊन शाने आला ना, मग ह्यांना सांगा म्हणून सपकाळ भेटलो होते. बरोबर, माझं आडनाव सपकाळ आहे. ठीक आहे ठीक आहे. हा किती शांत गाव आहे, फक्त पक्ष्यांचा आवाज आहे. आणि ही तीच शाळा आहे ज्या शाळेमध्ये गेल्या वर्षी आपण रेनकोट वाटले होते. आता मे महिन्याच्या सुट्ट्या असल्यामुळं अजून शाळा चालू झाल्या नाही आहेत. बाजूला काहीतरी बांधकाम चालू आहे त्याचं. आता माझा जे सोबती आहे इकडचा स्थानिक मित्र, तो तालुक्याच्या ठिकाणी गेला आहे. तो येईपर्यंत मला त्याची वाट बघावी लागणार आहे. तो जो स्थानिक मुलगा माझ्याबरोबर येणार होता तो आता फोनच उचलत नाही. आणि मी आता त्याने जिथं सांगितलं होतं तिथे येऊन पोचलो आहे. आता उचलला नाही फोन तर मग मला अवघड आहे, कारण की मला रस्ता माहिती नाही आहे. तो येईपर्यंत इथं आता जे धरण आहे, शेवटच्या वर्षी मी त्या धरणाचा देखील व्हिडिओ बनवला आहे. तोपर्यंत तिथे जाऊन बसूया. दोन मुलं तिथं खाली काय आहेत धरणामध्ये, त्यांना भेटून येतो तोपर्यंत. कुठल्या गावचे बाळा? हा बोर्डी. मासे मारताय का? मग काय करताय? शाळेला सुट्ट्या आहेत का? ते गुगुळशी कुठे आहे रे? गुगुळशी कुठं माग? तिकडे नाही, इकडे वरती कुठे? हे बघा, ह्या दोघांनी मासे किती पकडलेत. दाखव रे ते. पूर्ण या बॉटलमध्ये ठेवलेत. दोघंही पुण्यामध्ये असतात शाळेला, पण आता सुट्ट्यांमध्ये गावाला आलेत आहे ना. मुलांसोबत बराच वेळ गप्पा मारल्या. ज्याच्या भरोशावर इथपर्यंत आलो होतो तो आता फोन उचलत नाही. बराच वेळ बसलो इथे धरणाजवळ. समोर जो डोंगर दिसतोय त्या डोंगराच्या पलीकडे ते गाव आहे, तिथं जायचं होतं. पण आता कसं जायचं, कुठून जायचं काहीच माहिती नाही आहे. आता धरणाच्या खालील बाजूने एक रोड जातोय. तो रोड डोंगरामध्ये कुठपर्यंत जातोय
तिथे बाईक घेऊन जातो, बघू. हा रोड तिकडेच जातो का? तिथं कोण लोक भेटतील? कोण लोक भेटतील का इकडं? कोण? दोन नाही, कोणी लोक भेटतील का इकडं? त्याचं घर लय लांब आहे का? नाही, असं फिरून यावं लागतं. मग हा समोर रस्ता गेलाय तो कुठे गेलाय? नाही, पण हा रस्ता कुठे गेलाय? त्या दोन ताई इथे काम करतायत पाणी व्हायचं, त्यांना विचारूया वाट. मला सांगता का वाट कुठे आहे जरा? तिथं किती घर आहेत? मग तिथं लोक असतील का कोण? मला जायचंय गुगुळशीला. तो संतोष येणार होता, तो वेल्ल्यात होता, त्याला पासलीवरून फोन केला. आता फोनच बंद त्यांच्या घरी सोडू का तिथे लोकांपाशी? आणि आता त्यांनी मोबाईलच बंद केलाय. मग त्यांच्या तिथे सोडू का तुम्हाला? चालेल की. तिथे असतील लोक. पण गाडी नाही जाणार, इथे ठेवू. चालेल ना, तिथं ठेवतो. आता त्या दोन ताई आहेत, त्या मला वरती काही घरं आहेत तिथपर्यंत सोडणार आहेत. त्यांची घरच पाहिजे होती मला. आणि तिथून घाट जवळ आहे का तो? तिकडे एक बघण्यासाठी एक आहे की ते तो घाट पूर्ण तिथलं पाणी ते नाणेमाची. मग तुमच्या इथून आता कोण भेटेल का मला सोबतीला? भेटेल कोण? दिवसभर पाणी भरायचं अवघड आहे. एक डोंगर चढून आलो, अजून हा डोंगर जायचा वरती. एवढंच असेल ना अजून? पूर्ण तिकडून असं जायचंय खाली. ते गुगुळशीचे लोक घर सोडून गेलीत ना? तिकडे कोकणात गेले. तुमचं पण अवघड आहे आयुष्य इकडं. मी पण सोडणार आहे. सोडणार आहे? मग कुठं जाणार? तिकडेच कोकणात. तिकडे घर बांधले. खाली कुठलं गाव आहे तिथे? दहिवड. कुठलं? दहिवड. दहिवड. मग इकडे खाली बोर्डीला वगैरे जाता येत नाही का तुम्हाला? घर मग वेल्ला सोपं आहे का तिकडं? कोकण सोपं आहे? पण ते लांब कोकणच आहे, पण तिकडे आता जमीन बिमीन घेतली ना. हां पाऊस आलाय आणि इथे आता ताईंची घरं आहेत, तिथे जाऊनच बोलूया. आता किती घर आहेत इथं? 3च घर आहेत. पाऊस आला नशीब पोचल्यानंतर. जरा कुठे गेलं त्या? तुम्ही दोघींनी मला मदत केली म्हणून. ती दुसरी कुठे आहे? तिला एकदा. आणि तुमच्या क्लासचं मी बोलतो गणेशला. हो काय, 2 ताईंनी मला इथे आणून सोडलं आहे. आणि ही मुलं आहेत, गेल्या वर्षी मी बोर्डीमध्ये ज्या मुलांना रेनकोट दिले होते ती ही मुलं आहेत. धरवाळा. अजून कोण कोण आहे बरोबर? हो का, हा एक आहे त्या शाळेचा विद्यार्थी, तिला एक दे. अजून कोण लोक आहेत का इथं? तू एक राहिला ना? एक आहे. थँक्यू, सोडलं तिथपर्यंत मला तुम्ही. आता हे पाऊस आलाय म्हणून, नाही तर हे दादा येतात माझ्याबरोबर. येणार आहे ना? बघूया. या दोन्ही ताईंना काही क्लासेस करायचे, 10वीपर्यंत त्यांचं शिक्षण झाले, पण इकडे सुविधांचा अभाव असल्यामुळे आता तुम्हाला ते अकॅडमी जॉईन करायची ना. आणि विशेष म्हणजे जे अकॅडमी चालवतात ते माझे मित्र आहेत, त्यामुळे मी त्यांच्याशी बोलतो तुमचं नाव सांगून. आणि तुम्हाला काय करायचं आहे? किंवा एक अंगणवाडीच म्हणतो आहे काय, ज्ञानप्रबोधिनी संस्था आहे वेल्ल्यात,
कुठले काय क्लासेस मुलींसाठीचे स्पेशल, तर त्या संस्थेशी सुद्धा मी बोलू शकतो, म्हणजे जर तुमची इच्छा असेल तर तसं सांगा. आणि तुम्ही मला आज मदत केली इथपर्यंत आणण्यासाठी, त्यासाठी धन्यवाद. हा लास्ट आहेत का काय? तुमचंच गाव आहे का? या त्यांच्याच मुली आहेत का खाली आहेत त्या? तुझं नाव सांग मला परत सांग. हात काढ सांग. काय? साक्षी सुनील कचरे. बघा तिच्या अंगावर तो किडा आहे बघा इकडं. थांब थांब थांब. आणि तुझं? स्वप्नाली. थांब. तुझं काय बाळा? तुमची आहेत का तिने? तो झाला. ती नाव नाही सांगत ना? मगाशी तुमच्या मुलींनी मला इथं आणून सोडलं, पण तुम्हाला कशासाठी बोलवले मी? त्यांना काहीतरी शिकायचं वाटतं ना. त्या मुलीला पुव्याल्यात काय ॲडमिशन घ्यायचं आहे, तर हां त्या अकॅडमीत वगैरे ॲडमिशन घ्यायचं ना. ते माझे मित्र आहेत, तर घ्यायचं असेल तर त्याच्याकडे काय बंधूचं नाव तुमच्या? संतोष. संतोषकडे माझा नंबर आहे. जर तुम्ही ॲडमिशन घेणार असाल तर मला कळवा, मी त्याच्याशी बोलतो मग थोडे. आणि ज्ञानप्रबोधिनी म्हणून एक संस्था पण आहे तिथं, तिला जर शिवण क्लास किंवा अजून कुठले क्लास करायचे असतील तर त्या संस्थेशी मी बोलेल. तर बघा मग करणार असतील तर सांगा तसं. हां ते राहायची सोय ती संस्था करते सर्व. त्या अकॅडमीत पण आहे आणि त्या ज्ञानप्रबोधिनीत पण आहे. फक्त तिला काय करायचं ते विचारा, तसं बोलू आपण त्यांच्याशी. मग हे पावसासाठी केलंय ना, पावसाचं पाणी भिंतींना लागू नये म्हणून. त्याला काय नेचा म्हणतात ना. सरपण पावसासाठी भरून ठेवलेलं. या फक्त 3 घरांच्या वस्तीचे नाव भोंगे वस्ती आहे. चार भावांनी स्वतंत्र संसार मांडून इथं आपलं गाव उभं केले. किती सुंदर आहे. वरती डोंगर माथ्यावर काही कुटुंब आपली घरं सोडून गेली आहेत. पुढील प्रवास इथूनच त्या गुगुळशी या गावापर्यंतचा असणार आहे. नक्की बघा.